पण चालू करते. So, good morning students. Today we will be discussing our syllabus. Okay. So I am going to share with you the screen. Can you see something on the screen? Can you see something on the screen, students? Yes, ma'am. Yes. What you can observe? What you can observe? What you can observe? Savitribai Phule, Pune University Rules and Regulations for UG Choice Based Credit System for Science Program. Okay. Effective from June 2019. So, students, the choice based credit system has been implemented for you from the last year. Okay. So, details of this we will be discussing later. But before that, I would like to share with you what is our actual syllabus. Okay. So now I will be sharing syllabus with you. Okay. So now what you can observe on the screen. Yes. Can anybody tell me what you can observe on the screen? Ma'am, rules and regulation. अजून rules and regulations आहे? नाही, आता चेंज झालं. PDF होता आता सावित्रीबाई फुले यांचा हां, मग तेच युनिव्हर्सिटीत. Okay. So once again I am sharing the same document with you. And what is that document? Savitribai Phule Pune University. Facility of Science and Technology. Faculty of Science and Technology. FY BSc sorry. Computer Science Electronics. Choice based credit system syllabus. तुमची सिस्टीम कोणती आहे? अभ्यासाची सिस्टीम, इव्हॅल्युएशनची सिस्टीम जी आहे तिचं नाव आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. ओके. सो टुडे वी विल बी डिस्कसिंग युअर इलेक्ट्रॉनिक सिलेबस. आणि हा सिलेबस कधीपासून बदललाय मुलांनो? मागच्या वर्षीपासून. टू बी इम्प्लिमेंटेड फ्रॉम अकॅडमिक इयर 2019-2020. म्हणजे हे जे मी इथे दाखवते तुम्हाला, हे बघा, हे अंडरलाईन केलं ना, याला अॅनोटेशन म्हणतात. आणि हे अॅनोटेशन मला ना गुगल क्लासरूम मध्ये नाही आहे ती फॅसिलिटी. हे मला इथे करता येतं. म्हणजे काय महत्वाचं असेल तर मला तुम्हाला ते अंडरलाईन करून सांगता येतं, काही डायग्राम ड्रॉ करता येतात, असं त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे ते मला थोडस हे वाटतंय तुम्हाला शिकवण्याच्या दृष्टीने. ओके. आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला, टायटल ऑफ द कोर्स FY BSc इलेक्ट्रॉनिक्स ऑफ BSc कम्प्युटर सायन्स. आता तुम्हाला माहित झालेलंच आहे की तुम्हाला किती विषय आहेत फर्स्ट इयरला. माहिती आहे सगळ्यांना? सांगा बरं मला मुलांनो, सांगा मला, माहिती आहे का तुम्हाला किती तुम्हाला हे आहे? Mathematics, statistics, electronics and computer science. करेक्ट. कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. हे 4 तुमचे सायन्सचे किंवा टेक्निकल विषय आहेत. असं म्हणायला हरकत नाही. ओके. आणि आता फर्स्ट इयरला तुम्हाला कुठली मेथड आहे तर सेमिस्टर पॅटर्न आहे तुम्हाला. काय आहे? सेमिस्टर पॅटर्न. म्हणजे 6 महिन्याचा सिलेबस आणि मग परीक्षा. 6 महिन्याचा पुन्हा सिलेबस, मग परीक्षा. म्हणजे आपली कोणती सेमिस्टर चालू आहे मुलांनो?
सेमिस्टर 1 आणि दुसऱ्या टर्म मध्ये कुठली सेमिस्टर असणार आहे? सेमिस्टर 2. म्हणजे ही सेमिस्टर संपल्यावरती तुमची जी परीक्षा होणार आहे ती आता मी जे तुमच्याशी डिस्कस करते त्या सिलेबस वर होणार आहे. आता तुम्हाला स्क्रीन वरती काय दिसतंय सांगा? टेबल दिसतोय ना काहीतरी? हो. हो, टेबल दिसतोय. सगळ्यांना टेबल दिसतोय मुलांनो? बोला. हा, आता मला इथे काय करायचंय, काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. बघा इथे काय लिहिलेलं आहे, इथे सेमिस्टर म्हणजे हे जे सगळं आहे हे सेमिस्टर 1च आहे आणि हे खालचं जे आहे हे सगळं सेमिस्टर 2च आहे. हा, बरोबर आहे. आता हा कोड लिहिलाय विषयाचा, तो काही लक्षात राहील असं नाही, पण विषयाचं नाव मात्र लक्षात राहिलं पाहिजे. आपला मेन विषय कोणता आहे? इलेक्ट्रॉनिक्स आहे. आणि त्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला 3 पेपर आहेत. बघा किती पेपर आहेत? 3. पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 अँड पेपर नंबर 3. So paper number 1 and 2 are theory papers. इथे T लिहिते मी म्हणजे these are theory papers. And paper number 3 is a practical paper. It is called as electronics lab. Okay. So name of the paper number 1 is semiconductor devices and basic electronic systems. Are you getting the point? हे सिंपल इंग्लिश मला वाटतं सगळ्यांना समजतंय. आपण इंग्लिश मीडियम मध्ये 12वी केलंय ना सर्वांनी? बोललेलं सगळं बेसिक समजतंय इंग्लिश. आपण काही डिफिकल्ट इंग्लिश वापरणार नाही आहोत. ओके. सो द टायटल ऑफ द पेपर इज सेमीकंडक्टर डिव्हाइसेस अँड बेसिक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स. ओके. सो हाऊ मेनी क्रेडिट्स आर देअर फॉर दिस पेपर? 2 क्रेडिट्स. म्हणजे हा पेपर कंप्लीट केल्यावर यू विल गेट 2 क्रेडिट पॉइंट्स. ही जी क्रेडिट सिस्टीम आहे याच्यामध्ये आपल्याला क्रेडिट पॉइंट्स जमवायचे आहेत. म्हणजे फायनली त्या क्रेडिट पॉइंट वर तुमचं ग्रेडेशन होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हा पेपर जर तुम्ही पास झालात तर त्याला तुम्हाला किती क्रेडिट्स आहेत? 2 क्रेडिट्स आहेत. ओके. आणि ह्या 2 क्रेडिट साठी टोटल 6 महिन्यात किती लेक्चर आपले झाले पाहिजेत? तर 36 लेक्चर झाले पाहिजेत. आणि हा 36 लेक्चरचा पोर्शन तुम्हाला दिलेला आहे. आणि एका आठवड्यामध्ये किती लेक्चर असणार आहेत या पेपरचे? किती असणार आहेत? 3 लेक्चर असणार आहेत. ओके. सो देअर आफ्टर व्हॉट यू कॅन ऑब्झर्व, व्हॉट इज रिटन ओव्हर हिअर? रीड इट आउट लाउडली व्हॉट एव्हर आय हॅव अंडरलाइन्ड. Evaluation. What is meaning of evaluation? मूल्यमापन. बरोबर आहे ना? परीक्षेमध्ये आपण काय करत असतो? मूल्यमापन. तुम्ही जो काही सिलेबस शिकलेला आहात तो तुम्हाला कितपत येतोय हे कसं फाइंड आउट करणार? तर परीक्षा घेऊन फाइंड आउट करणार. आणि त्याला इंग्लिश मध्ये नाव काय दिलेलं आहे? इव्हॅल्युएशन. आता इव्हॅल्युएशन मध्ये इथे तुम्हाला CA आणि UA असं दिलेलं आहे. बघा या CA चा अर्थ काय आणि UE चा अर्थ काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके. CA चा अर्थ कुणाला माहितीये का? व्हॉट इज द मीनिंग ऑफ CA? व्हॉट इज क्लास अटेंडन्स? नाही. इट इज नॉट अ क्लास अटेंडन्स बट इट इज continuous assessment. So what is meaning of continuous assessment? निरंतर मूल्यमापन. कंटिन्युअस म्हणजे निरंतर मूल्यमापन. मूल्यमापन फक्त एका एक्झाम वर नाही तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वरती हे मूल्यमापन आहे. CA कंटिन्युअस असेसमेंट. आणि हे मूल्यमापन कसं असतं? इंटरनल असतं. इंटरनल म्हणजे अंतर्गत. म्हणजे आम्ही करणार तुम्ही याचं मूल्यमापन. आणि ह्या अंतर्गत मूल्यमापनाला किती मार्क आहेत मुलांनो?
इंटरनल असेसमेंटला, कंटिन्युअस इंटरनल असेसमेंटला 15 मार्क आहेत. किती मार्क आहेत? 15 मार्क आहेत. येते का लक्षात? सो फॉर कंटिन्युअस असेसमेंट देर आर 15 marks. How many marks are there for continuous assessment? There are 15 marks. Okay. And what is meaning of UE then? You know what is meaning of UE? Can you guess what it might be? It is the university exam. Okay. So you have to appear for university exam. And this university exam carries 35 marks. Okay. How many marks it carries? It carries 35 marks. So what is total of these marks? Total of these marks is 50. So for one term, total evaluation is of 50 marks. 15 marks internal and 35 marks university examination, or you can call it as external assessment. Okay. So in this continuous assessment, generally the 10 mark internal examination is taken, and this 10 mark internal examination is multiple choice type or fill in the blanks type or match the following type, true or false type examination is taken. So that internal examination carries 10 mark on your syllabus only. म्हणजे तुमचा जो काही सिलेबस आहे त्याच्यावर एक इंटरनल परीक्षा होईल. ती इंटरनल परीक्षा मल्टिपल चॉईस असेल. फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा किंवा ट्रू और फॉल्स सांगा वगैरे अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे ते टेस्ट केलं जाईल आणि ते ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे स्कोरिंग त्याच्यामध्ये चांगलं होत असतं. तर तिथे तुम्हाला 10 मार्क मिळणार आहेत आणि 5 मार्क हे इंटरनल आहेत त्या थिअरीवरचे. तिथे 5 मार्काची एखादी ऍक्टिव्हिटी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असाइनमेंट लिहून आणायला सांगितली तर ती असाइनमेंट लिहून सबमिट करायची, किंवा काही तुम्हाला वर्कशॉप अटेंड करायला सांगितलं ते अटेंड करायचं, त्याचा रिपोर्ट लिहायचा, ते सबमिट करायचं. असं आता ह्याची ऍक्टिव्हिटी जी आहे तुमची 5 मार्काची ही आपण डिसाइड करू आणि तुम्हाला मी 1-2 दिवसात काय ऍक्टिव्हिटी घेणार आहे हे सांगेन. ते ऍक्टिव्हिटीचे 5 मार्क प्लस तुमच्या इंटरनल एक्झामचे 10 मार्क असे मिळून तुमचे 15 मार्क हे कंटिन्युअस असेसमेंटचे म्हणजे इंटरनल परीक्षेचे असणार आहे. उरलेले 35 मार्क युनिव्हर्सिटी एक्झामचे म्हणजे एक्सटर्नल असेसमेंटचे असणार आहे. त्याच्यामध्ये कसं असणार आहे, तुमची जी समेटिव्ह एक्झाम असते आपली, प्रश्न उत्तर टाइप डिस्क्राईब करा वगैरे, असं ब्लॉक डायग्राम डिस्क्राईब करा, सर्किट डायग्राम ड्रॉ करा, एक्झाम्पल सॉल्व करा वगैरे, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते त्या एक्झामिनेशन मध्ये असणार आहे. असं एका पेपरची टोटल इव्हॅल्युएशन 50 मार्काची असणार आहे. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो मॅम. हा, हो म्हटलात तर पुढे जाऊ आपण. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकताय. 2 मिनिटं देते मी, विचारा काही शंका असतील तर. अनम्यूट करा आणि बोला आणि विचारा. नाहीये कुणाला काही शंका? ओके, ठीक आहे. मग आता आपण काय करूया, हे जे दुसरं पेपर आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द सेकंड पेपर? कॅन एनीबडी रीड इट आउट फ्रॉम द स्क्रीन? Principle of digital electronics. Principles of digital electronics. In the first paper, we are studying what is called as analog electronics.
and in the second paper we will be studying digital electronics. Again 2 credit points for this paper, 3 lectures per week, 15 marks for continuous assessment. Again division is the same, 5 marks activity, 10 marks internal examination, and 35 marks university examination, which is external assessment. So in all, the total assessment will be of 50 marks. ओके, हे लक्षात आलं. सेम पॅटर्न आहे, काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. ओके, मग आता तिसरा पेपर कोणता आहे आपला फर्स्ट सेमिस्टरचा? फर्स्ट सेमिस्टरचा तिसरा जो पेपर आहे आपला तो आहे इलेक्ट्रॉनिक्स लॅब, म्हणजे प्रॅक्टिकल्स असणार आहेत. आणि ह्या प्रॅक्टिकल साठी क्रेडिट पॉइंट्स आहेत 1.5 आणि त्याच्यासाठी असाइन केलेले लेक्चर्स आहेत 48 लेक्चर, म्हणजे 4 तासाचं तुमचं प्रॅक्टिकल केलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, लेक्चर्स पर वीक. ओके, हे किती आहेत? 4 आहेत, किंवा प्रॅक्टिकल्स पर वीक हे किती आहेत तुमचे? 4 आहेत. ओके, 4 तास व्हायला पाहिजेत. हा, मग आता याची सुद्धा कंटिन्युअस असेसमेंट जी आहे ती 15 मार्काची आणि युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन जी आहे ती 35 मार्काची अशी असणार आहे. सो 15 मार्क्स फॉर continuous assessment, out of which 5 marks are for practical activity and 10 marks are divided according to the college, whichever decided. It may be your attendance, it may be your journal, it may be a small project, it may be your day-to-day work, day-to-day oral, etc. So such a division of marking is there in case of practical. And for university examination, again after the completion of the first term we will conduct practical examination and it will carry 35 marks. So total marks of practical again is 50. Okay, so हे समजलं का पॅटर्न सगळ्यांना? 3 पेपर असणार आहेत, 2 थेअरी असणार आहेत, 1 प्रॅक्टिकल, प्रत्येकी 50 मार्क, 50 मार्क 2 भागात डिवाइड केले, 1 कंटिन्युअस असेसमेंट जी इंटरनल असणार आहे आणि दुसरी 35 मार्काची युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. ओके, सगळ्याला तसंच. आता सेकंड टर्मचे पण पेपर इथे लिहिलेले आहेत, फक्त मी तुम्हाला वाचून दाखवते, पण त्याच्या डिटेलकडे आपल्याला काही जायचं नाहीये. बाकी डिव्हिजन तशीच असणार आहे सेम. सेकंड टर्मला तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम आहे आणि बेसिक्स ऑफ कम्प्युटर ऑर्गनायझेशन आहे आणि पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स लॅब आहे. ओके, तर असा तुमचा टोटल इलेक्ट्रॉनिक्सचा पॅटर्न आहे क्रेडिट बेस्ड सिस्टीमचा. ओके, हे एवढं समजलं असेल तर आपण आता काय करूया, फर्स्ट टर्मच्या डिटेल सिलेबसला जाऊया. जायचं पुढे? हो मॅम. हा, आता इथे बघा काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय तुम्हाला सांगा? अर्चना, काय दिसतंय सांगा तुम्हाला मुलांनो? You can see the title of the paper. Semester. हा, काय दिसतंय? सेमी कंडक्टर सेमिस्टर Semester. 1, पेपर 1, ELC 111, semiconductor devices and basic electronic system, 2 credit points, 36 lectures. ओके, आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर पेपर. या पेपरचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर तुम्हाला सगळे सेमी कंडक्टर डिव्हाइसेस जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. टू स्टडी व्हेरियस टाइप्स ऑफ सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. ओके, अँड टू स्टडी द एलिमेंटरी इलेक्ट्रॉनिक सर्किट्स अँड सिस्टीम्स. म्हणजे डिव्हाइसेस शिकलात तुम्ही आणि ते डिव्हाइसेस वापरून सर्किट्स आणि सिस्टीम्स कशा बिल्ड करायच्या किंवा कशा बिल्ड केल्या जातात आणि त्याच्या मागची थिअरी असेल, काही छोटे मोठे डेरिव्हेशन्स, प्रॉब्लेम्स, हे सगळं या सिलेबस मध्ये कव्हर केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा सिलेबस डिस्कस करू आपण आणि मग ऍक्च्युअली त्याच्या इम्प्लिमेंटेशनला जाऊ. सगळे दोन्ही पण पेपर मी डिस्कस करेल, सिलेबस काय आहे, प्रॅक्टिकल सुद्धा डिस्कस करेल
आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की ऍक्च्युअल टीचिंग जे आहे ते चालू करायचं आहे. तुमच्यापैकी सर्वांनी मी काल सांगितल्याप्रमाणे सिलेबस डाउनलोड करून घेतलेला आहे का? हो. हा, ऑलमोस्ट सगळ्यांनी करून घेतलेला असेल. तर त्या सिलेबस नुसारच स्ट्रिक्टली आपल्याला जायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर. तो सिलेबस सतत तुमच्या समोर असला पाहिजे. ओके. आता पहिला जो चॅप्टर आहे युनिट नंबर 1 इज सेमी कंडक्टर डायोड्स. हा थोडाफार पार्ट तुम्ही 12वी मध्ये शिकलेले आहात, हो का नाही? सेमी कंडक्टर माहिती आहे सगळ्यांना? हो. हा, काय असतं ते? कोणाला सांगता येईल काय असतं सेमी कंडक्टर? बोला पटकन. सेमीचा अर्थ काय? कोणतंही असं मटेरियल ज्याचं आपण हॅलो. हा बोला. कोणतंही असं एखादं मटेरियल. असं मटेरियल ज्याचं आपण टेम्परेचर चेंज करून त्याच्या प्रॉपर्टी चेंज करू शकतो. असं आहे का ते? तसं नाही. त्याचे कंडक्शनचे जे प्रॉपर्टीज आहेत ते चेंज होतात. कंडक्शनची प्रॉपर्टी चेंज होते, बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, कंडक्शनच्या प्रॉपर्टी चेंज होतात, बरोबर आहे ना? मग सेमी कंडक्टर म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणता मराठीमध्ये? अर्धवाहक ना. म्हणजे तो अर्धा कंडक्टर आहे आणि अर्धा काय आहे? इन्सुलेटर आहे. म्हणून त्याला असं काय नाव दिलेलं आहे? अर्धवाहक किंवा सेमी कंडक्टर. याचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन करूच, पण तुम्हाला याचे एक्झाम्पल सांगता येतील का सेमी कंडक्टर मटेरियलचे? आता तू मटेरियल बद्दल बोलत होता म्हणून विचारते की मटेरियलचे एक्झाम्पल सांगता येतील का तुला? असे कुठले मटेरियल आहेत जे सेमी कंडक्टर म्हणून वर्क होतात? आर्सेनिक नाही, आर्सेनिक नाही. सिलिकॉन आणि जर्मेनियम हे नाव ऐकलंय का? मुलांनो, सिलिकॉन जर्मेनियम नाव ऐकलंय का? रिस्पॉन्ड करा बरं का, बोला. आर्सेनिक हा डोपंट आहे, तो सेमी कंडक्टर नाही. म्हणजे या काही गोष्टी कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर व्हायचे आहेत. तर आपण पहिल्या चॅप्टर मध्ये व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी इज details of semiconductor, p-type semiconductor, n-type semiconductor, how p-n junction is formed, what happens when it is forward biased, what happens when it is reverse biased, some other types of diode we are going to study like Zener diode, light emitting diode, photodiode and solar cell. Okay, so in first chapter we'll be studying these various types of diodes along with its characteristics and small applications. Okay, so are you clear what we are going to study in the unit number 1? Are you clear, students? Yeah. Yes, ma'am. Now, on your right, you can observe something is written in the bracket. What is that? 6L. What is meaning of 6L? Lectures. 6 lectures. बरोबर आहे. त्याला तुम्ही मार्क म्हणू नका. काही मुलं म्हणतात ते मार्क असतात. मार्क नाहीये ते. किती लेक्चर लागतात बुवा एका चॅप्टरला, ते लिहिलेलं आहे तिथे. ओके, सो युअर सेकंड युनिट इज, yes, somebody read it out loudly. Bipolar junction transistors. Bipolar junction transistor. Okay, it is abbreviated as BJT. Okay, it will require 7 lectures. Okay, BJT also you have studied. You have studied transistor in 12th. Do you remember? Students, do you remember this? Yes or no? No. No. ओके, जरी नसेल तरी आपण घेणारच आहोत. ओके, ठीक आहे. तर या ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल तुम्हाला काढता आला पाहिजे.
we are going to study the working principle. We are going to study how transistor works as amplifier, different amplifier configurations, alpha, beta, gamma, which are the parameters of the transistor. We are going to define them. We are going to find the relation between them. We are going to solve numerical problems on that. Okay. And we are also going to study how to bias the transistor properly. And potential divider biasing, we are going to study. So one application of transistor is amplifier. Its another application is switch. So how transistor works as switch, that also we are going to study in chapter number 2. Okay. Are you clear about this? So we have discussed chapter number 1, chapter number 2. So now what is our chapter number 3? Can anybody read it out? MOSFET. MOSFET, correct. It is MOSFET. It is a type of transistor. Its long form is metal oxide semiconductor field effect transistor. So it is some other type of transistor that also we are going to study in detail in this chapter. So in this we are going to study working principle of MOSFET, its current voltage characteristics. काय असतात ते characteristics म्हणजे करंट आणि व्होल्टेजचा ग्राफ असतो. तो ग्राफ आपण काय आहे, कसा आहे, त्याच्यावरून तो डिव्हाइस कशा पद्धतीने वर्क होतो हे आपण शिकणार आहोत. त्यानंतर काय शिकणार आहोत आपण? ऍप्लिकेशन ऑफ मॉसफेट ऍज अ स्विच. म्हणजे मॉसफेट फक्त स्विच म्हणून कसा वर्क होतो एवढंच शिकणार आहोत आपण. ऍम्प्लिफायर वगैरे इथं नाहीये तुम्हाला. ओके, हे लक्षात आलं? आता पुढे, आता चौथं युनिट काय आहे तुमचं? पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय. आता पॉवर सप्लाय जो आहे इथे तो डीसी पॉवर सप्लाय. काय आहे? डीसी पॉवर सप्लाय. आपल्याला एमएससीबी कडून जी पॉवर मिळते ती कशी असते मुलांनो? एसी असते का डीसी? डीसी. एसी असते. इट इज एसी पॉवर. अँड व्हॉट इज व्होल्टेज ऑफ दॅट पॉवर? What is voltage of the power? 230 volt. Okay, 230 volt AC. And what is the frequency of this AC? 50 hertz. Correct, very good, 50 hertz. Okay, so this we get from the MSCB. But our electronic circuits, which we have studied earlier in 3 units, these circuits, they work on DC power, and that too a small DC power as compared to your 230 volt AC. Okay, that means you will need a DC power supply with small voltage, and that can be built with the help of different components. And how it is built and what are the different types of the power supplies, that we are going to study in unit number 4. So in unit number 4, we are going to study rectifiers. I think you have studied rectifiers in 12th also. We are going to study filters. We are going to study voltage regulator, Zener diode as voltage regulator, and voltage regulator ICs also will be studying. And SMPS, it is a type of power supply, switch mode power supply. So its block diagram we are going to study. UPS, you know what is long form of UPS? Somebody know? Yes, tell me if you know what is long form of UPS. Have you heard of it? Huh? What is UPS? UPS वापरताय ना? ऐकलंय का? मुलांनो, हो किंवा नाही बोला. नाही ऐकलंय? बर. युनिट प्रोसेसिंग सिस्टम. हा, अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय आहे तो.
लाईट गेले की एक थोड्या वेळासाठी काय होतं, शटडाऊन होत नाही, थोडा वेळ पॉवर तो प्रोव्हाइड करतो. आणि तेवढ्या वेळापर्यंत आपण काय करतो, कम्प्युटर आपला शटडाऊन करू शकतो ना. कम्प्युटरला आपण युपीएस जोडत असतो. हे माहिती आहे का बघा तुम्हाला. तर हा कशा प्रकारचा पॉवर सप्लाय असतो, लाईट गेल्यावरही तो कसं काय पॉवर प्रोव्हाइड करू शकतो, हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके. आता हे लक्षात आलं. आता पुढचा चॅप्टर काय आहे आपला, युनिट नंबर ऑसिलेटर्स. ऑसिलेटर. काय म्हणायचं त्याला, ऑसिलेटर. ऑसिलेटर्स. ऑसिलेटर जो असतो ना, हे असं सर्किट असतं जे वेव्हफॉर्म जनरेट करतं. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑसिलेटर शिकणार आहोत. त्याच्या आधी त्या ऑसिलेटरची थिअरी, जे बारखाऊझन क्रायटेरिया आहे, तो शिकणार आहोत. आणि मग वेन ब्रिज ऑसिलेटर, क्रिस्टल ऑसिलेटर, मल्टी व्हायब्रेटर पण शिकणार आहोत आपण. म्हणजे ऑसिलेटर कशाला म्हणतो आपण, जर तो साईन वेव्ह प्रोड्यूस करत असेल तर. आणि मल्टी व्हायब्रेटर कशाला म्हणतो आपण, जर तो स्क्वेअर वेव्ह प्रोड्यूस करू शकत असेल तर. आता साईन वेव्ह तुम्हाला माहितीये ना कशी दिसते, बघा मी ड्रॉ केली आहे स्क्रीनवरती. बरोबर आहे, आलं का लक्षात, हो का नाही? बोला रे मुलांनो.